ब्रेकनंतर पाहूयात एक महत्त्वाची बातमी। मिरजमध्ये आता म्युझिक हेरिटेज पार्क उभारणार असल्याची माहिती समोर येते। म्युझिक हेरिटेज पार्कसाठी आराखडा तयार करा, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री आशिष शेलार यांचे हे निर्देश आहेत। मिरजमध्ये आता म्युझिक हेरिटेज पार्क उभारणार असल्याची माहिती समोर येते। म्युझिक हेरिटेज पार्कसाठी आराखडा तयार करा असं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश आहेत। तो धाराशिवमध्ये उपवर्गीकरणाच्या विरोधात एल्गार पुकारण्यात आलाय। मोर्चामध्ये आंबेडकरी जनता हजारोंच्या संख्येनं सामील झालेली आहे। अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणास विरोध करण्यात आलाय। सरकारचा बिलकुल प्रतिसाद मिळत नाहीये। एवढंच नव्हे तर 29 पैकी 27 आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय आणि त्यांना चर्चेसाठी आम्हाला बोलवा म्हणून सांगितले। अजूनही 27 एससी आमदारांना सुद्धा सरकार बोलवत नाही। एवढं सरकारचं म्हणजे जबरदस्तीने हे उपवर्गीकरण करण्याचा घाट आहे। पण सरकारला म्हणून आम्ही सांगू इच्छितो की सरकार असो किंवा ऐका ना, सुप्रीम कोर्ट असो, सर्वात वरती जनता असते। तो शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी 1 कोटी रुपयांची अनमोल सुवर्ण भेट देण्यात आली आहे। आंध्र प्रदेशातील साईभक्त मल्लादी श्रीनिवासन राव यांनी साईबाबांना तब्बल 1 कोटी रुपये मूल्याचा सुवर्ण मुकुट अर्पण केलाय। 642 ग्रॅम वजनाचा सुवर्ण मुकुट संस्थांकडे सुपूर्द करण्यात आला असून गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर साई चरणी अर्पण झालेल्या या दानाची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली आहे। आज उत्सवाच्या पहिल्याच दिवशी जे आहेत वेल्लोर आंध्र प्रदेशचे साईभक्त आहेत श्रीयुत मल्लादी श्रीनिवासराव यांनी बाबांच्या चरणी जो आहे तो जवळपास 642 ग्रॅम वजनाचा सोन्याचा अत्यंत नक्षीदार असा मुकुट जो आहे तो अर्पण केलेला आहे। त्याचं वैशिष्ट्य म्हणजे सूर्य भगवान आहे आणि 9 ग्रह त्यामध्ये आहेत। त्याची किंमत जवळपास जी आहे ती 1,03,00,000च्या दरम्यान आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।